अभी आगाज है तेरा, बहुत कुछ सीखना है। कमर कसनी अभी बाकी है, मुट्ठी भींचना है। अभी आगाज है तेरा, बहुत कुछ सीखना है। कमर कसनी अभी बाकी है, मुट्ठी भींचना है। भले हालात हो कैसे भी, बस ये सोच ले तू, यही है जिद यही है रार, बस अब जीतना है। लिखूंगा खुद नई तकदीर अपने हाथ से मैं, रगों में खून के संग इस जुनू को घोल के रख। कसौटी वक्त की है, हौसलों को तोल के रख। जोड़ना है तुझे ऊंचा, पलों को खोल के रख। कसौटी वक्त की है, हौसलों को तोल के रख। जोड़ना है तुझे ऊंचा, पलों को खोल के रख। से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती। अभी तो जंग है जारी, अभी हारा नहीं है तू। जो सहले तंज सारे, ऐसा बेचारा नहीं है तू। अभी तो जंग है जारी, अभी हारा नहीं तू। जो सहले तंज सारे, ऐसा बेचारा नहीं तू। भरोसा रख खुदा पे और अपने हौसलों पे, तुझे तो चांद बनना है, कोई तारा नहीं तू। करेंगे वो जो करना है, जो चाहेंगे वो होगा। ये अब तू ठान ले, तकदीर से भी बोल के रख। कसौटी वक्त की है, हौसलों को तोल के रख। जोड़ना है तुझे ऊंचा, पलों को खोल के रख। कसौटी वक्त की है, हौसलों को तोल के रख। जोड़ना है तुझे ऊंचा, पलों को खोल के रख। कसौटी वक्त की है, हौसलों को तोल के रख। जोड़ना है तुझे ऊंचा, पलों को खोल के रख। आज या ठिकाणी द क्राय शुगर लिमिटेड या आपल्या शुगर कॉम्प्लेक्स युनिटला व्हिजिट देण्यासाठी महाराष्ट्रातले प्रसिद्ध उद्योजक श्री सुशील देशमुख साहेब हे सुभाष शुगर, शिवूर शुगर व प्रसाद शुगर या 3 कारखान्याचे चेअरमन आहेत। एक मोठा ग्रुप ते चालवतात। तसेच त्यांच्यासोबत आलेले सचिन निकम साहेब, उल्का इंडस्ट्रीज या मिल प्लांट अँड मशिनरी सप्लाय करणाऱ्या एका मोठ्या कंपनीचे ते पण मालक आहेत, चेअरमन आहेत। सर्वप्रथम मी या दोघांचं व त्यांच्यासोबत आलेले आमचे मित्र सुशील पवार साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करतो। तर जक्राया परिवारानं मागच्या 15 वर्षामध्ये जी काही इंडस्ट्रियल इनोव्हेशन करून इंडस्ट्रीचं जे काही डेव्हलपमेंट केलेली आहे ती पाहण्यासाठी आज ही दिग्गज मंडळी इथं आलेली आहेत। तर देशमुख साहेब, मी तुमचं स्वागत करतो व आमचं जे युनिट आपण पाहिलं तर ते युनिट पाहून आपल्याला काय वाटलं किंवा इंडस्ट्रीच्या पुढची धोरणात्मक दिशा काय असावी असं आपल्याला वाटतं, त्याबद्दल 1-2 शब्द सांगावे। मी सचिन जाधव साहेबांचा, राहुल जाधव साहेबांचा खूप खूप आभारी आहे की आम्हाला एवढ्या चांगल्या प्रकारे आपण आमचं स्वागत केलं। आपला प्रवास जो काही आम्ही आतापर्यंत पाहिला आहे, मी पूर्वी देखील आपल्या फॅक्टरीला व्हिजिट केली होती माझ्या वडिलांसोबत। तेव्हाची आपली सुरुवात व आज झालेली प्रगती ही खूप काही सांगून जाते। आणि या शुगर इंडस्ट्रीमध्ये जे काही दिशा आपण दाखवत आहे, जे काही सक्सेस आज आपण प्राप्त केलं आहे,
हे खरोखरच पुढील येणाऱ्या पिढ्यांसाठी, आमच्यासाठी, आम्हा सर्वांसाठी एक दिशादर्शक मार्ग आहे तो. याबद्दल मी आपलं अभिनंदन करतो. आणि आज आपला अमूल्य वेळ देऊन आपण बायो CNG प्लांट व इतर काही गोष्टी ज्या काही आपण टेक्निकली सक्सेसफुली चालून दाखवल्यात, उभ्या केल्यात, याबद्दल एक आपलं अभिनंदन करतो व आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. बरं जाधव साहेब, आज आम्ही आपल्या कारखान्यावरती ज्या निमित्तानं स्पेसिफिकली आलो आहोत बायो CNG प्लांट बघण्यासाठी, महाराष्ट्रातले बरेचसे कारखाने आज या विचारामध्ये आहेत की आपण बायो CNG कडे जावं की न जावं, त्याची फिजिबिलिटी आहे किंवा नाही आहे. परंतु आपण पहिल्यांदा थोडीशी हिंमत करून याच्यामध्ये पाऊल टाकलं, आज सक्सेसफुली तो चालून दाखवत आहे. तर याबद्दल जे काही आज आपण टेक्नॉलॉजी इथे उभी केलेली आहे, ज्या प्रकारे आपण ऑपरेशन करताय, याबद्दल थोडंसं आम्हाला एक संक्षिप्त रूपात जर आपण सांगितलं तर थोडंसं आम्हाला मदत होईल. मुळामध्ये जकराया शुगर या आमच्या परिवाराने ग्रुपने CBG प्रकल्प उभा करण्याचं धोरण 2019-20 मध्ये त्याच्यावरती विचार चालू केला होता आम्ही. कारण ज्यावेळी आपण बायोगॅस बनवतोय तर तो बायोगॅस क्लीन करून मार्केटमध्ये इंडस्ट्रीयल कन्झम्पशन त्याच्या चालू होतं आणि त्यामध्ये आपण विक्री करावी या उद्देशानं आपण हा प्रोजेक्ट हातात घेतला होता. आणि तो ॲक्च्युली आपल्या शुगर इंडस्ट्रीमध्ये एक व्हॅल्यू ॲडिशन किंवा एक इन्कम सोर्स म्हणून आम्ही त्याकडे पाहत होतो. आणि योगायोगानं आणि सुदैवानं नंतरच्या 1 वर्षामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटची पॉलिसीच आली की ते जो CBG या आपल्या जे आउटलेट्स आहेत BPCL IOCL यांचे, तिथं ती विक्री करण्याची पॉलिसी आल्यानंतर ॲक्च्युली ह्या आमच्या विचारानं वेग घेतला. आणि त्यामध्ये आम्ही बेसिकली जे आपण आता प्लांट पाहिलात की टेक्नॉलॉजी वाईज जे H2S स्क्रबिंग आणि CO2 स्क्रबिंग हे जे 2 मेजर त्यामधले जे पॉईंट्स आहेत की जिथं क्वालिटी आपण CNG चांगल्या पद्धतीने बनवतो, त्यामध्ये बायोकेमिकल स्क्रबिंग जे आपण H2S करतो ती टेक्नॉलॉजी प्लस वॉटर स्क्रबिंग आपण CO2 करतो ती टेक्नॉलॉजी माझ्या दृष्टीने स्टर्डी आणि एक कमी खर्चाची वाटते. म्हणजे जी इंडस्ट्रीला आपल्या लॉंग टर्मच्या दृष्टीनं ती फायद्याची ठरेल आणि त्याच्यामध्ये फारसं काही क्रिटिकल टेक्नॉलॉजी नसल्यामुळं त्याचा मेंटेनन्स कमी आहे आणि पुढं होणारा वार्षिक किंवा 5-10 वर्षामध्ये जे काही त्याला खर्च करावा लागेल तो आटोक्यात असेल असं आम्हाला वाटते सध्या. कारण आता आम्ही प्लांट तसं 1.5 वर्ष झालं चांगल्या पद्धतीने चालवतोय. आपले जे काही कॅस्केट्स वगैरे भरून इथून सगळ्याच 3 ऑइल कंपन्यांच्या आउटलेटला जातात. ही टेक्नॉलॉजी जी आता आपण उभी केली आहे, जी आता आपण वापरताय, ही पूर्वीपासून प्रचलित होती की आताच अस्तित्वात आली? ही टेक्नॉलॉजी ऍक्च्युअली 2010ला भारतात आली आहे आणि त्याचे 2 प्लांट्स त्यावेळेस चालू झाले. एक तर स्पेक्ट्रम म्हणून एक कंपनी होती, त्यांनी वारणा शुगर इथे प्लांट लावला होता. आणि एक ग्रीन एलिफंट म्हणून कंपनी होती, त्यांनी किसनवीर सातारा या ठिकाणी प्लांट चालू होते. दोन्ही ठिकाणी हीच टेक्नॉलॉजी वापरली गेलेली आहे आणि ही माझ्या माहितीप्रमाणे जर्मन टेक्नॉलॉजी आहे. आणि तिथं त्यांनी तो प्लांट सक्सेसफुली चालवला, परंतु कस्टमर प्रॉपर न मिळाल्यामुळं ते प्लांट कंटिन्यू रन होऊ शकले नाहीत. आजची परिस्थिती वेगळी आहे. आज केंद्र सरकारचा सपोर्ट इतका मोठ्या प्रमाणावर आहे की ऑइल कंपन्यांना प्रेशर आहे CBG ब्लेंडिंग करण्याचं आणि त्यामुळं आपला हा प्लांट स्मूथली चालतोय. मला सांगायला अभिमान वाटतोय की भारतामध्ये 14-15 टनांना चालणारा जकराया शुगर हा एकमेव CBG प्लांट आहे. आणि हे आपला जो प्लांट आहे तो एक पथदर्शक आणि मार्गदर्शक आपल्या इंडस्ट्रीला आहे. आणि आम्ही पण सर्व आपल्यासारख्या येणाऱ्या उद्योजकांना जे काय आम्ही अनुभव घेतलेले आहेत चांगले वाईट ते सगळे आम्ही तुम्हाला शेअर करतोय. आणि यातून आपल्या देशाची CBG इंडस्ट्री किंवा शुगर इंडस्ट्री इव्हॉल्व्ह व्हावे आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा आणि भविष्यात आपण कॉम्पिटेबल व्हावे आणि सरकारच्या धोरणांच्या अनुसार आपण इंडस्ट्री चालवण्यानं पूर्ण देशाची प्रगती होईल या उद्देशानं आम्ही हे प्लांट चालवतो आहोत. आणि आपण इथं आलात त्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहोत. आपले निकम साहेब आपले आभारी आहोत. पुढील वाटचालीस शुभेच्छा. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.